आज तर लग्नामध्ये एक सोडून दोन दोन साऊंड लागले होते. तर नमस्कार मित्रांनो, मी डीजे सॅमी. तर आज आपण चाललो होतो शोला, ते पण मातबाच्या आळंदीला. तर आज साऊंड होता SM3 ऑडिओ. मग काय लगेच आपलं सगळं आवरलं आणि निघालो आपण शोला. गावामधून जात असताना घेतलं मग गोपीनाथ महाराजांचं दर्शन आणि निघालं. पुढे गेल्यावर लगेच गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि मग निघालो मग आपण डायरेक्ट मातबाच्या आळंदीला. मग पुढे गेल्यावर ते एवढी छान नर्सरी लागली की सांगायच नको. त्यात ऑलरेडी साऊंडची गाडी पुढे थांबलीच होती आपली वाट बघत, कारण की तिथून आपल्याला जायचं होतं मेन लोकेशनला. मग काय लगेच तिथे साईडला आपली गाडी लावली आणि जाऊन बसलो मग आपण संकेत शेठच्या गाडीमध्ये. शेठ सोबत गप्पा मारत मारत मग आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनला. तिथे पोहोचल्याच्या नंतर मग लगेच घेतलं मग पोरांनी मटेरियल जोडायला. मग त्यांचं तिकडे मटेरियल जोडायचं काम चालू होतं आणि इकडं आपलं दरवेळेस प्रमाणे टाइमपास चाललेला. मग काय तेवढ्यात आपली नजर गेली या कार्यकर्त्यावर. ओ शिट यार. इसमें तो मुझे समझ में ही नहीं आ रही है क्या प्रॉब्लम है. त्याच कुठं नाही मिटत तर हे दोन वाघ एका जीवाने मारत होते बेल्ट. त्याच्यानंतर म्हटलं आता थोडस थंड झालं पाहिजे. मग काय लगेच घेतलं एक हे आणि इकडे त्यांचा देखील सेटअप जोडून एकदम रेडी झालता. मग लगेच आपण देखील इकडे चढलो गाडीमध्ये आणि करत बसलो मुन्ना सोबत टाइमपास. देख तो कैसे सर मारा. तोपर्यंत इकडे देखील प्लेअर वगैरे सगळं जोडून ठेवलं होतं आणि वायरिंग वगैरे पूर्ण झालते. त्याच्यानंतर द्यायचं होतं लगेच एक साऊंड चेक. इकडे मग आपलं देखील धिंगाणा चालू झालं. तेवढ्यात लग्नाचा देखील टाइम झालताच. मग काही नवरदेव देखील लगेच कार्यालयामध्ये गेला आणि महत्वाचा आमचा ब्रँड असल्यामुळे आम्ही कॉम्पिटिशन हे बिलकुल देखील केलं नाही. आणि अशा प्रकारे आमचा सर्व शो उरकला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करा.